स्वागत आहे तुमचं मामादेवीज डेली ब्लॉगमध्ये। आज आम्ही निघालो होतो मस्तपैकी पिक्चरला बरं का। बऱ्याच दिवसापासून चाललं होतं जायचं तर पिक्चर कोणता तर देऊळ बंद 2 बरं का, तो पिक्चर बघायचा होता। त्यामुळे मग सकाळी रात्रीच नियोजन ठरलं होतं का दुपारचा पिक्चर होता ना, त्यामुळे मनस्वीला खायचे होते मुगाचे वडे। त्यामुळे हिरवे मूग मी रात्रीच भिजत घातले होते आणि सकाळी ग्राइंड करून छानपैकी त्याच्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरच्या टाकून मस्तपैकी केलं होतं। आणि इथे टोमॅटो ठेवले इथे हे सॉससाठी, कारण बाहेरचं नको म्हटलं, आपल्या घरगुती केलेला हेल्दी चांगला म्हटलं। असं तर मुगाचं काय केलं तर मुलं काही खात नाहीत, डाळ केली तरी काय ना, आपल्याला मोठ्या माणसाला पण कधी कधी टेस्टी खावंसं वाटतं आणि हे पौष्टिक पण आहे आणि चटपटीत पण म्हणा बरं का। मस्तपैकी इथे झालेलं आहे, टोमॅटो सॉस केलेला आहे आणि मुगाचे वडे पण केलेले आहेत। खूप छान होता। शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता, तुम्हाला जसं हवे तसं। आणि वरती ना थोडं तीळ लावायचं, इथे तीळ नव्हतं त्यामुळे मी जिरे लावलेले। जसं जसं गरम करेल ना तसं वडे होतील तसे तसे खायला एक जण खाण्यासाठी घेत होते आणि खूप छान लागतात वडे आणि टेस्टी लागतात एकदम मस्त। तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता, पण मिरच्या टाकल्या ना की जास्त चव येते। आणि आलं लसूण टाकायचं। मनस्वीला तर खूप आवडले बघा। कसं झालं मनस्वी? छान वाटलं तुला? शाळेला पण आवडलं का? करता करता मग मी पण म्हटलं एक गरम खाऊन बघावं। खूप सुंदर आणि टेस्ट चव, तोंडाला उन्हाळ्यात काय खावंसं वाटत नाही तर असं तुम्ही करून खावा। पण गरम गरम खायचं, खूप छान लागतं। थंड झालं की एवढं खास वाटत नाही, त्यामुळे गरमागरम करायचं आणि मस्तपैकी ताव मारायचा। इथं तयारी चालली होती जाण्याची, कारण 1 वाजता शो होता आणि जास्त लांब नव्हतं, आमच्या इथे विरारमध्येच होतं, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं। घरातून 1:45ला निघाला तरी 5 ते 10 मिनिटात पोहोचणार होतो। आणि मस्त सॉससोबत ना हे मुगाचे वडे खूप छान लागतात बरं का। एकदा करून बघा, तुम्ही केले असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा। आणि सॉसची रेसिपी पण मी एक दिवशी शेअर करेन। खूप छान होते। थोडं अजून मला घट्ट करायचं होतं सॉस, पण ह्यांना काही दम निघा नाही ह्या लोकांना। मग मस्तपैकी इथं आम्ही खायला घेतलो, तयारी करायची होती। म्हटलं आधी मस्तपैकी पेटपूजा करूया आणि छान तयार होऊन मग जाऊया। आणि गरमागरम परिवारासोबत खायला एकदम भारी वाटतं। आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत बरं का, त्यामुळे अशा उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी वेगवेगळं असलं की छान वाटतं। आम्ही काही जेवण केलं नाही, ह्या वड्यानेच पोट भरलं होतं। आणि इथे मनस्वी तयार व्हायला गेली आणि आम्हीसुद्धा तयार होऊन निघालो। मनस्वी खाली गेली होती, तिला काही वेफर वगैरे घ्यायचं होतं। मग आम्ही लॉक वगैरे लावून मस्तपैकी निघालो आणि छान असे दुपारचे 1:45 झालेलं बरं का। एवढं म्हणजे ऊन होतं, पण असं अजिबात ऊन जाणवतच नव्हतं, कारण उन्हामध्ये वारा होता आणि अजिबात घाम वगैरे काही येत नव्हता। मस्त वाटत होतं एकदम फिरायला, गाडीवर मस्त मजा येते। आणि हे अशा मोकळ्या वातावरण असल्यामुळे जास्त मजा येते, कारण मुंबईसारख्या ठिकाणी खूप गर्दी असते आणि जास्त घाम माणूस घामानेच अर्धा होतो। इथे विरारला अजिबात असं गर्दीसारखं वातावरण नाही, त्यामुळे मला विरार हा परिसर खूप आवडतो। अहमदाबादला पण गेले होते, पण तिथे पण खूप गरम, बापरे, तिथे तर इथल्यापेक्षा जास्त गरम आहे। जे अहमदाबादला राहत असेल त्यांना माहीत असेल। इथे ऊन होतं पण गरम होत नव्हतं किंवा बेचैनी होत नव्हती, असं अस्वस्थ वाटत नव्हतं। खूप छान वाटत होतं, कारण हवा सुटलेली होती। आणि आमच्या आगाशी रोडलाच हे थिएटर आहे, जास्त लांब नाही आहे। शेवटी आम्ही फायनली पोचलो बघा, तुम्ही बॅनर बघू शकता लावलेला आहे। आणि मस्तपैकी इथे थिएटरमध्ये सगळे लहान मुलापासून वयोवृद्धापासून सगळेजण आले होते बरं का बघायला। आणि दुपारच्या उन्हात असं थंडगार एसीमध्ये पिक्चर बघायला खूप भारी वाटत होतं। मनस्वीने वेफर घेतले होते, पण तिथे काही घेऊन जायला अलाउड नव्हतं। त्यांचं असं म्हणणं होतं की तिथलंच खायचं, तुम्ही बाहेरनं काही आणायचं नाही। मग बाहेरच आम्ही ठेवलं वेफर वगैरे आणि छानपैकी, अजून पिक्चर सुरू झाला होणार होता, सगळे येऊन बसले होते आणि मस्त असा पिक्चरला सुरुवात झाली। ते व्हिडिओ शूट केला होता मी आणि व्हिडिओ एडिट पण केला होता, पण त्याच्यामध्ये कॉपीराईट येत होतं, त्यामुळे तुम्ही डिलीट केला। पिक्चर एकदम सुंदर होता, मस्त होता। संध्याकाळचे 4:30 वाजले होते, वातावरण पण एकदम भारी झालं होतं। मस्त मोकळा असा लांब सडक रस्ता होता, खूप छान वातावरण होतं आमच्या इथे। विराला म्हणजे रोजच असतं बरं का, जे विराला राहतात त्यांना माहीत असतील। आणि पिक्चरची एंट्री एकदम लाजवाब, एकदम मस्त होती। स्वामींचं दर्शन झालं सुरुवातीलाच, एकदम मस्त पिक्चर। शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित हा पिक्चर होता बरं का। सुरुवातीचा जो होता की नाही पहिला देऊळ बंद, तो विज्ञानावर आधारित होता आणि हा जो आहे तो शेतकऱ्यांच्या जीवनावर आहे, त्यामुळे खूप बघायला मस्त वाटलं। तो पिक्चर बघून असं वाटत होतं की आम्ही सुद्धा गावात गेलो आहे। सगळ्या गावाचा सीन होता, खूप छान वाटतं गावचं सीन तिकडे केलेलं। आणि त्यामध्ये जी भूमिका निभावलेली आहे त्यांनीसुद्धा खूप अप्रतिम अशी भूमिका केली आहे सर्वांनीच, मस्त झालं होतं। आणि मग आम्ही संध्याकाळचा शेवट असा मस्त गरमागरम चहाने केला, कारण संध्याकाळचे 4:30 वाजले होते। बऱ्याच दिवसातून चहा घेतला होता, कारण उन्हाळ्यात जास्त चहा घेत नाही, खूप गरम होतं। चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडते प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आणि आणखी तुम्हाला काय पाहायला आवडेल ते नक्की सांगा कमेंटमध्ये।